महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। यानंतर वैशाली मगर सर्वांचे धन्यवाद। या ठिकाणी शेखर अण्णा साळवे आणि मयूर साळवे यांचं स्वागत संतोष चव्हाण करू इच्छित आहे। त्याने 2 मिनिटात आपला सत्कार स्वीकार लवकर या। यानंतर वेळेअभावी मयूर साळवे यांचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन धम्मसेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे। जोगदंड साहेबांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे। मयूर साळवे चला पटापट चल यावर वर जोगदंड साहेब, आभेंकर साहेब, त्यानंतर विनोद पंडित यांचा सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे। धम्मसेवा संघाचे अध्यक्ष अशोकजी हुराळे साहेबांना विनंती स्टेजवर यायचे। बाबासाहेब चोरमारे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन यथेच्छित सन्मान करण्यात येत आहे। त्या बाल सरक थोडं घ्या। यानंतर बबन मनवार दिवेकर साहेबांना विनंती करतो स्टेजवर यायचे। दिवेकर साहेब, बबन मनवार या। दिवेकर साहेब, बबन मनवार यांचं स्वागत दिवेकर साहेब करत आहेत। यानंतर आदेश साळवे यांचं स्वागत केदार साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। केदार साहेब, आदेश साळवे, सत्य की जय हो, जय भीम, जय संविधान। माझं नाव सविता रामदास आपटे। आज आम्ही सर्वजण बुद्ध विहारासमोर जमलेला आहोत ते पहिल्या दिनानिमित्त 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। 1975 मध्ये युनोने जाहीर केलं होतं की 8 मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा, पण त्यावेळेस पण बाहेर देशातील 15 देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता। आणि खरंच 8 मार्चच्या दिनी सांगावंसं वाटते की भारतातील संबंध महिला खूप भाग्यवान आहेत, कारण भारतामध्ये महिलांना
मतदानाच्या अधिकारासाठी झटावं लागलं नाही, लढावं लागलं नाही किंवा कुठला विद्रोही करावं लागलं नाही. त्यामुळे 8 मार्च हा दिन सगळ्या महिलांनी आनंदात करायलाच पाहिजे आणि बाबासाहेबांचे, सावित्रीबाई फुलेचे आणि शाहू महाराजांचे, अहिल्याबाई होळकरांचे, जिजाऊचे, शिवाजी महाराजांचे ऋण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांची आठवण करून संबंध भारतातील महिलांनी 8 मार्च हा दिन साजरा करायला पाहिजे. कारण की जे काही बाहेर देशातल्या महिलांनी जो त्रास सहन केला आणि मतदान हे एक भारतातील महिलांना समान अधिकारावर मिळालेले आहेत. त्यात काही उच्च-नीच किंवा त्याच्यात मतभेदाची भावना न ठेवता जो अधिकार देण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही भारतीय संविधानाचे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे ऋणी आहोत महिला. आणि 8 मार्च हा दिन आम्ही दिवसभरात खूप उत्साहात साजरा केला, विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि सर्व भारतामधील महिलांना 8 मार्चच्या खूप खूप शुभेच्छा. सशक्त व्हायला पाहिजे, सर्व महिला केला पाहिजे. सर्वात मोठा जो गुन्हेगाराची लक्षात घेतलं पाहिजे आणि कोणाचं चांगलं ज्या महिला 12-12 घंटे जॉब करत होत्या 8 घंटा टाईम मिळाला आणि सर्व महिला म्हणजे सर्व काही डॉक्टर, इंजिनियर या सर्व महिला म्हणजे चांगल्या आता जॉबवर आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त काय काय कार्यक्रम घेण्यात आले? जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे आम्ही संगीत महिलांची रांगोळी स्पर्धा अशा काही अनेक प्रकारच्या आम्ही स्पर्धा घेतल्या. आज जागतिक महिलानिमित्त महिलांना काय आवाहन करणार? आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना म्हणजे चांगलं म्हणजे स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कधी काही घडलं तर म्हणजे उभा राहायला, खंबीर उभा राहायला पाहिजे. एवढंच माझं.